श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. 8 दिवसानंतरच्या गॅपनंतर आज व्हिडिओ अपलोड करते. तर हा व्हिडिओ खूप लवकर यायला पाहिजे होते, पण घरातल्या कामामुळे आणि सणसुद्धा असल्यामुळं हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होत आहे. तर हा आहे लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ आणि माझ्या मुलाचा वाढदिवसाचा व्हिडिओ. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूयात. आईने आणि मी मॅचिंग केलं होतं. तर दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाच्या दिवशीची जी कामं आहेत आणि व्हिडिओमध्ये जे काही दाखवायचं राहून गेलं ते शेअर करते. तर इकडं माझा मुलगा मस्त अशी मॅगी बनवत होता. दिवाळी आहे, घरात सण आहे, लक्ष्मीपूजन आहे, तर घरात खूप सारी कामं असतात बारीक सारीक. त्याचबरोबर शॉपवरतीही कस्टमरची गर्दी असते, त्याच्यामुळं मला प्रत्येक गोष्ट जमत नाही आहे करायला. तर मग माझा मुलगा किंवा मिस्टर दोघं मला हेल्प करत असतात. तर नाश्त्यासाठी तो इकडं मॅगी बनवत होता आणि मी माझ्या मुलाला कोणत्याच गोष्टीमध्ये मागं ठेवलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट त्याला जमते आणि पुढे येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच त्यांनी काय काय केलेलं आहे दिवाळीमध्ये. तो इकडं नाश्त्याची तयारी करत होता, तोपर्यंत मी इकडं बाकूर वगैरे ते करण्याची तयारी करत होते, कारण की मला कस्टमरसोबत मला घरचंही पाहायचं होतं, फराळ वगैरे बनवायचा होता. मस्त अशी मॅगी खाल्ली, सकाळी सकाळी नाश्ता झाला. त्यानंतर बाकूर परतायला घेतला. सगळ्यात अगोदर रवा तुपामध्ये भाजून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं खोबरंही भाजून घेतलं. जर आपण खोबरं भाजून घेतलं तर ते ओलापणा निघून जातं आणि करंज्या खराब होत नाहीत लवकर. तर बाकरासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते दाखवते. रवा घेतलेला आहे भाजलेला, खोबरं घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स आणि खसखस, इलायची मिक्सरमधनं बारीक केलेले आहे आणि त्याचबरोबर ती पिठी साखर घरात बनवलेली आहे. करंज्यामध्ये जर खोबरं जे आपण वापरतो ते जर ओलं असेल ना तर करंजी लवकर खराब होते, वास मारायला लागते. त्यामुळं आपण खरपूस असं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि रवा एकदम कमी प्रमाणात वापरलेला आहे. त्याचबरोबर ती ड्रायफ्रूटची पावडरही बारीक करून घेतली होती, कारण की दादांना, माझ्या वडिलांना वगैरे ते चावता येणार नाही, त्याच्यामुळं खोबरंही बारीक केलं होतं, ड्रायफ्रूट्सही बारीक केले होते. टेस्टी लागतात तसेही. आणि त्याचबरोबर खसखसही भाजून बारीक केली होती. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, खसखस, इलायचीची जी पूड केलेली होती ना, तर ह्याच्यामध्ये खसखस मी भाजून घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्सही थोडेसे भाजून घेतलेले होते, कारण की एकदम खमंगपणा येतो करंजीला. आणि खरोखरच खसखस वापरली ना करंजीमध्ये तर एकदम टेस्टीपणा येतो. इलायचीमुळं तर येतो, पण खसखसमुळे वेगळी टेस्ट लागते. तर इकडं पिठी साखर घरात बनवली होती, त्यामुळे चाळणीने चाळून घेतली. आता सगळे इन्ग्रेडियंट घेतले आणि एकत्रित करून मिक्स करून बाकूर बनवून घेतला. हे सगळी कामं सकाळ सकाळी करून घेते. त्याचबरोबर स्वयंपाक वगैरे आठवण मग शॉपवरती जाते. संध्याकाळच्या नंतर आल्यानंतर मग बाकीची कामं करून घेते. आईने मी ठरवलेलं होतं की संध्याकाळी करंज्या करून घ्यायच्या. करंज्यासाठी लागणारा बाकूर तर तयार झाला होता. तर त्याचं पीठ मळायचं होतं. तर पीठ मळण्यासाठी मी रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये मी तूप कडवून घेतलेलं आहे. पूर्ण रवा हा दुधामध्ये मळायचा आहे आणि जवळपास 6 ते 7 तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. जर तुम्ही एवढा वेळ भिजायला घातला रवा तर तो तुम्हाला चेचायची किंवा टेचायची गरजही पडत नाही, इतका मऊ होतो. आणि हा रवा एकदम म्हणजे घट्ट असं मळायचा नाही आहे, सैल असं मळायचं आहे आणि तो दुधातच मळायचा आहे, पाण्यात नाही मळायचा. दुधामुळं रव्याला एकदम सॉफ्टपणा येतो. आता कणिक मळून झाली आणि मी आता ह्याला 7 ते 8 तासासाठी ठेवून देते. तवर शॉपमधूनही जाऊन येते मी. डिरेक्टली करंज्या तळतानाचा व्हिडिओ येत आहे, कारण की घरी आल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं झालं होतं. व्हिडिओ काढायची अजिबातच इच्छा नव्हती. आयुषने शूट घेतलेला आहे इकडं करंज्या तळतानाचा. आईने लाटून दिल्या, मी बाकूर भरला त्याच्यामध्ये आणि सगळ्या एका आकारामध्ये साच्यामध्ये करंज्या मी तयार करून घेतल्या होत्या. खूप पांढऱ्याही नाही, खूप लालही नाही, अशा गोल्डन टाईपमध्ये मी करंज्या सगळ्या तळून घेतल्या. नेक्स्ट डे लक्ष्मीपूजन होतं आणि दुसऱ्या दिवशी पाडवाही होता, त्यामुळं शॉपच्या समोरही अशी सुंदर शुभ दीपावलीची रांगोळी काढून घेतली. डिरेक्टली दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या टायमिंगचा हा व्हिडिओ शूट करते आणि आयुष लक्ष्मीपूजनची तयारी करतोय. मी ही साडी वेअर केली आहे, मुळचंदमधून आणलेली, राखाडी कलरमध्येच आहे. आयुषनेही तशाच कलरचा कुर्ता वेअर केला होता.
घर लायटिंग, दिवे, रांगोळी याच्यामुळे तर उजळून निघालंच होतं. त्याचबरोबर ते आज लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजनची तो तयारी करत होता. मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं की त्यांनी पुढं पुढं काय काय केलं मी व्हिडिओमध्ये दाखवत जाईन. कारण की तो मुलगा असूनही प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्याने मुलीच्या बरोबरीची साथ दिलेली आहे. मला खूप सपोर्ट करतो दरवर्षी. इवन ते दिवाळीच्या प्रत्येक वेळेस मला शॉपमध्ये गर्दी असते तर तो पणत्याही तोच लावत असतो. त्याची आजी पण शॉपवरती असते, त्याच्यामुळं एकटा तो सगळे कामं करतो. म्हणजे त्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेतो की त्याला भाजन वगैरे म्हणून. तो असं इतका धडपड आहे की आम्हालाही त्याची कधी कधी काळजी वाटते, पण नाही, तो इतकं केअरफुली सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. आणि खूप लवकर मॅच्युअर झाला आहे आणि त्याचा कोणत्याही गोष्टीमध्ये हट्ट वगैरे नसतो. इतका समजूतदार आहे तो. आणि जसं आम्ही लोकांना जोडून ठेवलेलं आहे तसंच तोही सगळ्यांना जोडवून ठेवतो. सगळ्यांशी मायेने प्रेमाने बोलत असतो, आदर सत्कारही करत असतो. आपण घरी असो नसो पण कोणीही येऊ देत, पाणी देणार, चहा वगैरे करणार, त्याचा हा पॉझिटिव्ह जो आहे ना, कधी कधी नवल वाटतं की आपण या गोष्टी शिकवल्या नाही आहेत, त्याला ॲटोमॅटिकच ह्या गोष्टी समजायला लागल्यात. त्यांनी निम्मी अर्धी लक्ष्मीपूजनची पूजा करून घेतली होती. दिव्याची वगैरे मी करून घेत आहे, कारण की म्हटलं त्याला पोळायला वगैरे नको आणि त्याचा बड्डे आहे. म्हटलं तो आवरून ये बाकीचं, मग मी तोपर्यंत बाकीची पूजा करून घेते. मी दीपक प्रज्वलित केले, त्याचबरोबर फुलांची थोडीशी रांगोळी काढून घेतली. आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरातली जर लक्ष्मी सुखी असेल, समाधानी असेल, आनंदी असेल तर घरातली लक्ष्मीपूजन खरं सार्थक झालं असं म्हणता येईल. कारण की घरातली लक्ष्मीला तुम्ही सुख देत नसताना, समाधान देत नसताना, आराम देत नसताना तर त्या लक्ष्मीपूजनला अर्थ राहत नाही. माझ्या लग्नाच्या 15 वर्षातल्या अनुभवामध्ये माझा हा लक्ष्मीपूजनचा आणि हा दिवाळीचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त आनंददायक होता. आणि मला असं कधी आठवतच नाही की आमचं लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीचा सण एकदम असा भारी झाला आहे किंवा आनंददायक झाला आहे असं मला आठवत नाही. पण हा आजचा दिवस मी खरोखरच विसरू शकत नव्हते. कारण की माझ्या घरातली, माझी सासू सासरे, माझा मुलगा, माझे मिस्टर आणि आम्ही सगळे एकत्र होतो. आणि घरात एकदम हसतमुख खेमेचं वातावरण होतं. या 15 वर्षाच्या काळामध्ये लग्नाच्या तर मला दिवाळीचा हा सण एवढ्या उत्साहाने किंवा एवढा आनंददायक कधीही मी साजरा केलेला पाहिला नाही. उत्साह वगैरे असायचा पण आमच्या पुरता असायचा. सासू-सासऱ्यांचं थोडंसं माइंड वेगळं असतं. म्हणजे थोडंसं वयाच्यामध्ये पण फरक राहतो. पण आत्ता तुम्ही इथे पाहू शकता, आई दादा पण आहेत, आयुष आहे, मी आहे, त्यांनी आहेत. तिकडं आमची मस्त अशी आरती चालू आहे. प्रत्येक दिवस सारखा नसतो, तर दुःखाचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस येतात असं म्हणतात ना, तेच खरे. तर आज आमच्यात सुखाची दिवसही आलेले आहेत. दुःख पाहून हे जे सुखाचे दिवस एन्जॉय करतोय याची एक वेगळीच मजा आहे. लक्ष्मीपूजन झालं त्यानंतर इकडं आयुषचा बड्डे करायला घेतला, त्याचं ऑक्शन करायला घेतलं. मस्त असं त्याच्या पप्पांनी डेकोरेशन केलं होतं घरच्या घरीच. त्याला मित्र वगैरे कोणी नको होतं, फक्त त्याने त्याच्या मित्राला एका बोलवलेलं होतं. पण लक्ष्मीपूजन असलं, दिवाळी असल्यामुळे कोणी येऊ शकलं नाही. पण आम्ही घरातल्या घरात स्वीटाने मस्त असं त्याचा बड्डे केला. आईने पण अशी मस्त साडी वेअर केली होती ताईंनी घेतलेली, आणि आईही त्याचं ऑक्शन करून घेतलं. त्यानंतर मी करायला घेतलं. त्याचा मूड खराब झालेला होता, कारण की लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या इथं जोरात पाऊस चालू झाला होता आणि त्याला फटाकडे वगैरे वाजवायचं होतं. लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर म्हणलं फटाकडे वाजवायच्या अगोदर बड्डे करून घेऊयात, पण पावसाने खूप गोंधळ घातला. दुकानच्या कामामुळे मला काही करायला भेटलंच नाही, तर फक्त लक्ष्मीपूजन केलं आणि आयुषचा बड्डे केला. त्याचे पप्पा पार्सल घेऊन येणार होते, कारण की घरात जेवण करायलाही मला वेळ नव्हता भेटला. आणि कामाच्या गडबडीमध्ये वेळ कसा निघून गेला तेही कळालं नाही. ते इकडं जोरात पाऊस चालू होता आणि आमचं इकडं बड्डे सेलिब्रेशन चाललेलं होतं. मस्त असं मी आरतीचं ताट सजवलं फुलांच्या पाकळ्यांनी आणि टेबलही सजवून घेतला होता. त्याचा फेवरेट केक आणलेला चॉकलेटचा, आणि बाकीचं डेकोरेशन आम्ही पुण्यातूनच अगोदर घेतलं होतं, दाखवलं होतं तेही तुम्हाला.
आम्हाला एकच मुलगा आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला त्याची खूप हौस-मौज करायची असते. खूप त्याच्यासाठी काहीतरी करायचं असतं. प्रत्येक आई-बापाला वाटत असतं त्या गोष्टी. तसंच आम्हालाही वाटतं आणि आम्ही त्याच पद्धतीने त्याचा हा छोटासा असा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि तो आमच्या आयुष्यातलं स्वामींनी दिलेलं गिफ्ट आहे, कारण की त्याच्याशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे. आणि तो खरोखरच इतका समजूतदार आहे, की त्याच्यामुळं असं नेहमी वाटतं, की तो गॉड गिफ्ट चाइल्ड आहे. खरोखरच तसं आहे आमच्यासाठी तरी. कॅन्डल पाण्यामध्ये भिजल्यामुळे ते स्प्रेड होत नव्हती. तर नंतर ती झाली आणि त्यानंतर केक कटिंग वगैरे झालं. आणि ह्या कुर्त्यामध्ये किती छान दिसतंय पाहू शकता तुम्ही. लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये खूप काही शूट करणं वगैरे पॉसिबलच झालं नाही, कारण की कस्टमरची गर्दी ही तेवढीच होती. तर घरी येऊनही आयुषबरोबर वेळ वगैरे स्पेंड करायचा होता, त्याच्यामुळं काही व्हिडिओ जास्त शूट करून घेतले नव्हते. फक्त बड्डे सेलिब्रेशन आणि लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ शूट केला. छोटं असं आमचं लक्ष्मीपूजन आणि बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आहे फटाकडे उडवायची वेळ. पाऊस कमी झाला, आता म्हटलं फटाकडे वाजवूयात. बड्डे सेलिब्रेशन तर झालं होतं, मग त्यानंतर नव्हतं फोटो काढायचं, तर इकडं मस्त असे फोटो काढले आई-दादांबरोबर ती आणि त्याचबरोबर ते माझ्याबरोबरही. आयुषने खूप छान असे फोटो काढले आणि त्याची हाईट माझ्यापेक्षाही खूप जास्त उंच झालेली आहे. त्याच्या पप्पांसारखी हाईट झालेली आहे त्याची. तर इतका छान दिसत होता आजच्या दिवशी. आणि त्याच्या पप्पांनी त्याला केक चारताना पूर्ण भरवलं होतं चेहरा त्याचा केकने. मस्त असे फोटो काढून झाले आणि त्यानंतर मग आयुष गेला फटाकडे वाजवायला. हॅपी बर्थडे आयुष. पावसाने थोडी उघड घेतली आणि मस्त असे फटाकडे वाजवून व्हिडिओची सांगता केली. तर कसा वाटला आजचा लक्ष्मीपूजन आणि आजच्या बड्डेचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.